नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. तर मग मित्रांनो, आपण मालिकेमध्ये पाहत आहोत की जानकीने नानांना सुखरूपपणे कोर्टामध्ये आणलं. पण मात्र मित्रांनो, तिने नानांना सुखरूप कोर्टामध्ये कसं आणलं, आता हेच की जानकी खूप खचून गेलेली असते. आणि आता मित्रांनो, आपल्याला हाच जबरदस्त ट्विस्ट पाहायचा आहे. मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा. जानकीने भर कोर्टामध्ये नानांना कसं आणलेलं असतं. जानकी आता पूर्णपणे नानांच्या विचारांमध्ये खचून गेलेली असते. जानकीला नक्की काय करू हे काहीच समजत नसतं. जानकीच्या मनामध्ये फक्त एकच आशा असते, ते म्हणजे जोखीन. आणि जोखीन आईच मला यातून मार्ग दाखवू शकते. आणि जोखिनीने मला जो काही मार्ग दाखवलेला आहे, जर त्या मार्गाने मी गेले ना तरच मी सत्यापर्यंत पोहोचू शकेल. जोखीन आईने जानकीकडे येऊन तिला जो काही कानमंत्र दिलेला असतो, त्या कानमंत्राचा जानकी अगदी पुरेपूर उपयोग करून घेते. पण मात्र त्याच्यानंतर आता जानकी पूर्ण गावभर जोखिनीला शोधते. जोखिनीला शोधत असताना जानकी पूर्ण दमून गेलेली असते. जानकीला आता पुढचा मार्ग सुद्धा समजत नसतो की आता मी नेमकं काय करू. जोखीन आई तर सापडत नाहीये. म्हणून जानकी तशीच शांतपणे हतबल घरी येते. पण मात्र देवी आईचा चमत्कार म्हणायचा की काय, जोखीन तर डायरेक्ट जानकीकडे घरी आलेली असते. जोखिनीने मागच्या वेळी सुद्धा जानकीला कानमंत्र दिलेला असतो. कुलूप आणि किल्ली या कोड्याचं उत्तर जानकीला जोखिनीनेच पटवून दिलेलं असतं. जोखीन घरी येते आणि जे काही कोड्यातलं उत्तर आहे ते जानकीला सांगून जाते. जोखीन सांगून जाते की जे काय आहे त्याचं उत्तर तुझ्या घरातच दडलंय. उत्तरही तुझ्याच घरात दडलंय, फक्त तुला थोडंसं शोधावं लागेल. असा जोखिनीचा कानमंत्र जानकीचे खडकन कान उघडतो आणि जानकीला सर्व काही समजतं. विचार केल्यानंतर जानकीला समजलेलं असतं की नाना नेमकं कुठे आहेत. त्याच्यानंतर नानांना शोधल्यानंतर जोखिनीने नानांची खरंच खूप मोठी मदत केलेली असते. मागच्या वेळी सुद्धा कुलूप आणि किल्ली याच्यातून ऐन वेळेला जोखिनीने संकटातून वाचवलेलं होतं. मागच्या वेळी सुद्धा जोखिनीने दिलेल्या क्लूनुसार जानकी चालली होती आणि सर्व काही ऐन वेळेला जानकीच्या हातामध्ये आलं होतं. यावेळी सुद्धा जानकी जोखिनीच्या सल्ल्यानुसार चाललेली असते आणि त्याचप्रमाणे तिने नानांना शोधून संकटातून वाचवलेलं असतं. आणि ऋषिकेश सुद्धा सुखरूपपणे सुटलेला असतो. मग त्याच्यानंतर आता जानकी ऐश्वर्याचा गेम ऐश्वर्यावरतीच पलटवायचा असं ठरवते. जानकी आता हुशारीने संपतला कोर्टामध्ये नेते, कारण संपतच्या मार्फतच जानकी अगदी हुशारीने ऐश्वर्याला त्याच्यामध्ये अडकवणार असते. जानकी भर कोर्टामध्ये संपतला आणून मोठा धमाका करणार आहे. संपत आता साक्ष देण्यासाठी कोर्टामध्ये येतो. ऐन वेळेला बाजू पलटवत ऐश्वर्याला फुल अडकवून देतो. आता हा सर्व प्रकार जानकी नेमकं कसा पार पाडणार हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जानकी आता कधीच हिंमत हरत नाही. जानकी ही शेवटी जानकीच असते. आणि मित्रांनो, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जानकी किती निडरपणे लढते. मग मित्रांनो, तेच जानकी आपल्या घराला कसं सुखरूपपणे वाचवते हे सगळं आपल्याला बघणं खूपच रंजक ठरणार आहे. आणि त्याच्यासाठीच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मग आता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तेच की व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा. अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात. जानकी आपली काय हरणाऱ्यातली नाहीये. जानकी कायमच लढत असते आणि आज मात्र जानकीला आपल्या सौभाग्याला वाचवायचं असतं. आपलं कुंकू जे काही आहे ते आता संकटामध्ये अडलंय आणि त्याच कुंकवाला आपल्याला सुखरूपपणे बाहेर काढायचंय, एवढंच फक्त जानकीने मनोमन ठरवलेलं असतं. आणि त्याच गोष्टीसाठी जानकीला जोखिनीची खूप मदत होते. आणि आपल्या सुमित्रा आईला नाना निघून गेले, त्यांचा पत्ता नाहीये, नानांचा मृत्यू झालाय असाच मानसिक धक्का सुमित्राला बसलेला असतो. आणि सुमित्रा या जगामध्ये नाना आहेत असंच वावरत असते. इकडे ऐश्वर्याने आता खूप मोठं कारस्थान करत तिला काही करून ऋषिकेशला जेलमध्ये पाठवायचं असतं. एकदा का ऋषिकेश जेलमध्ये गेला, त्याचा तर विषय कायमचा संपला. पण मात्र त्याच्यानंतर दुसरीकडे ऋषिकेशच्या विचारांमध्ये जानकी सुद्धा खचून जाईल आणि हे रणदिव्यांचं घर सगळं काही आता ऐश्वर्याच्या ताब्यात. आता ऐश्वर्याने फुल प्रूफ रणदिव्यांचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी प्लॅन बनवलेला असतो. आता त्याच्यानंतर तिने नानांना किडनॅप करून त्यांना मारल्याचा आरोप ऋषिकेशच्या नावावरती घेतलेला असतो. पण मात्र त्याच्यानंतर आता DNA टेस्टची सौमित्राने मागणी केल्यानंतर ऐश्वर्याने नानांचे रक्त घेऊन DNA सुद्धा मॅनेज केलेला असतो. ऐश्वर्याने संपतला ते सगळं मॅनेज करायला सांगितलेलं असतं. संपतने नानांचे रक्त वगैरे हे असं सगळं आणून दिलेलं असतं. संपत आता खूप खुश असतो
आणि त्याच्यानंतर तो दारू पिलेला असतो. दारूच्या नशेमध्ये संपत आता नानांना सर्व काही खरं सांगून टाकतो की तुमचे जे काही DNA रिपोर्ट आहेत ते अगदी मॅच झालेले आहेत आणि तुमचा रिपोर्ट मॅच झाले म्हणजे तुम्हाला मारलं ते तुमच्या ऋषिकेशने आणि ऋषिकेशला तुमच्या मारल्याच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा होणार आहे आणि ऋषिकेशला नाहीतर कायमची जेल सुद्धा होऊ शकते. ही गोष्ट नानांना समजल्यानंतर नानांना तर खूप असं वाईट वाटतं. नाना आता विचार करतात की नाही, मी मेलो या गुन्ह्याखाली ऋषिकेशला एवढं काही भोगावं लागतंय, पण मात्र आता मलाच काहीतरी करावं लागेल. नानांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. नाना विचार करतात की ऐश्वर्याच्या पापाची शिक्षा माझ्या ऋषिकेशला व्हायला नको. माझा खरा गुन्हेगार म्हणजे ऐश्वर्या आहे आणि ऐश्वर्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि ऐश्वर्याच्या पापाचा घडा सुद्धा आता भरतच आलाय. त्याच्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, पण मात्र माझ्याकडे वेळ मात्र खूप कमी आहे आणि त्यातून माझी अवस्था सुद्धा अशी झाली आहे कारण नानांनी काहीही खाल्ले पिलेले नसते. त्याच्यामुळे नाना पूर्ण अशक्त झालेले असतात कारण त्या नालायक ऐश्वर्याने नानांना काही खायला सुद्धा द्यायचं नाही असं सांगितलेलं असतं आणि नाना याच्यामुळे पूर्णपणे खचून गेलेले असतात. नानांना इथे फक्त स्वतःचीच नाही तर ऋषिकेशची सुद्धा तितकीच काळजी वाटत असते. नाना सारखे सारखे ऋषिकेशची चिंता करत असतात. ऐश्वर्याचा जो गुंड असतो तो आता दारू पितो आणि दारू पिऊन पूर्णपणे तो नशेमध्ये बुडालेला असतो. तो आता झोपी गेलेला असतो कारण त्याला असं वाटतं की सर्व काही आता तिकडे व्यवस्थित झालंय. DNA रिपोर्ट सुद्धा गेले म्हणून तो आता निश्चिंत होऊन पडलेला असतो. तो पूर्णपणे झोपी गेलेला असतो. मग आता तो झोपी गेलाय ते पाहता नाना आता इकडे सावध होतात आणि आपली सुटका करू लागतात. त्यांनी नानांच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते. नानांचे पाय देखील घट्ट आवळलेले असतात, पण मात्र तरी सुद्धा नाना आपल्याला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतात. तसंच नानांच्या प्रयत्नाला आता यश देखील मिळतं. तो आता निश्चिंत दारू पिऊन पडलेला असतो. त्याला त्याची स्वतःची सुद्धा शुद्ध राहिलेली नसते. मग त्याच्यानंतर नाना त्याच संधीचा फायदा घेत त्याचा मोबाईल गपचूपपणे घेतात. त्याच्यानंतर इकडे जानकी नानांच्या शोधामध्ये असते. त्याच्यामुळे जानकीच्या फोनवरती कोणाचा तरी फोन येतो. याच्याकडे जानकीला लक्ष सुद्धा गेलेलं नसतं. नाना इकडे जानकीचा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये डायल करतात आणि जानकीला खूप सारे फोन करतात, पण मात्र जानकी काय फोन उचलायलाच तयार नसते. जेव्हा जानकीचं लक्ष तिच्या मोबाईलकडे जातं तेव्हा जानकी पाहते की तिला अननोन नंबरने खूप फोन आलेत आणि तो नंबर जानकीच्या ओळखीचा सुद्धा नसतो. नानांनी काही जानकीला फोटो पाठवलेले असतात आणि जानकी तसेच ते फोटो सुद्धा पाहते. नाना इकडे आता विचार करू लागतात की जानकी तूच आता काहीतरी करू शकते. जानकी तूच ऋषिकेशची तारणहार आहेस. तुझ्याशिवाय माझी आणि ऋषिकेशची सुटका नाहीच होऊ शकत. तूच या संकटातनं जानकी आम्हाला वाचवू शकते. जानकी लवकर तुझा मोबाईल बघ कारण मी तुला जो क्लू दिलेला आहे तो तुझ्या खूप उपयोगी पडेल आणि त्या क्लूमुळे जानकी तू नक्कीच मला लवकर वाचवायला येऊ शकतेस. नाना काही शांत बसायला तयार नसतात. जानकी इकडे आता ते फोटोज बघते आणि मग त्याच्यानंतर जानकी ते फोटो पाहते आणि विचार करते की नक्की नेमकं कुठलेच फोटो असतील हे. जानकी तिथे आपल्या बाल्कनीमध्ये उभी असते. जानकी आता ते फोटो पाहते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं हे तर आपल्या आउट हाऊस मधले फोटो आहे आणि आउट हाऊस मधले फोटो आपल्याला कोणी पाठवले असतील. हा नंबर सुद्धा अगदी आपल्याला न ओळखीचा वाटतोय. आता हा नक्की नंबर कोणाचा असेल? नंबर सुद्धा हा वेगळा आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आले म्हणजे नक्कीच या फोटोंना काहीतरी अर्थ आहे आणि नक्कीच मला काहीतरी करावं लागेल. हुशार जानकीला मात्र ही गोष्ट चांगलीच कळून चुकलेली असते की नानाच तिथे आहेत आणि नानांनीच आपल्याला हे फोटो पाठवले असतील. जानकीला जो की नाहीचं सुद्धा बोलणं आठवत असतं की जे काही आहे ते तुझ्याच घरात आहे, परंतु आता तेच तुला शोधावं लागेल. तुला कठीण परीक्षा द्यावी लागेल. म्हणूनच जानकीची या गोष्टीबद्दल 100% खात्री पटलेली असते. हे सगळं आउट हाऊसमध्येच पाणी मुरतंय. म्हणजेच मात्र नाना आउट हाऊसमध्येच आहेत. ऐश्वर्याचा गुंडा आता तिथे दारूच्या नशेमध्येच झोपलेला असतो आणि आतमधनं दरवाजा सुद्धा लॉक असतो. जानकी दार उघडते आणि नानांना असं समोर बांधलेलं पाहून जानकीला असा मोठा धक्काच बसतो आणि दुसरीकडे नाना जिवंत आहेत हे पाहता जानकीला त्याच्याहून जास्त आनंद झालेला असतो. ती मोठ्या मोठ्याने नानांना आवाज देते आणि नानांना समोर पाहता तिचा आनंद सुद्धा असा गगनात मावेनासा झालेला असतो. जानकी नानांसाठी धावून आलेली असते आणि नानांचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो. पण मात्र तेवढा दुर्दैव ऐश्वर्याच्या त्या गुंडाला जाग येते आणि तो जानकीवरती हल्ला करायला सुरुवात करतो. पण मात्र तोच लगेच जानकी त्याच्यावरती काठीने वार करते. काठीने वार केल्यानंतर सुद्धा जानकी काय घाबरायला तयार नसते.
आता नानांना पाहता जानकीच्या अंगामध्ये तर 100 हत्तीचं बळ आलेलं असतं. आता जानकीमध्ये देवी आईची एक ताकद संसारलेली असते. जानकी त्या गुंडाशी एक हात करून त्याचा पूर्णपणे फडशा पाडते आणि त्या गुंडाशी लढून जानकी नानांना सुखरूपपणे तिकडनं घेऊन जाते. जानकी आता त्यांना एक हात करते आणि त्याच्यानंतर त्यांना विचारते की हे सगळं तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं केलं? जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मी तुम्हाला जेलमध्ये पाठवेल. तर मग ते गुंड लगेच सयाजीराव आणि ऐश्वर्याचं नाव घेतात की हे सगळं आम्ही सयाजीराव आणि ऐश्वर्याच्या सांगण्याप्रमाणे केलं. ऐश्वर्या मॅडमनीच नानांना इथे बांधून ठेवले होते. आज त्या ऋषिकेशला सुद्धा शिक्षा होणार आहे आणि तसंच ऐश्वर्या मॅडम सर्व काही सांगत होत्या, कारण त्यांनी DNA साठी इथनं सर्व काही रिपोर्ट सुद्धा मॅनेज केले. हे बघा, आता तुम्ही मला जे काही सांगितलं तेच कोर्टामध्ये सांगायचं आणि जर त्या ऐश्वर्याच्या विरोधामध्ये साक्ष दिली तरच मात्र मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यामध्ये देणार नाही, कारण तुम्ही आमच्या नानांना खूप त्रास दिलाय. अगदी तुमच्या मनासारखं तुम्ही त्यांना डांबून ठेवलं होतं. नानांची अशी अवस्था तुम्हीच केली आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही सोडणार. आज तुम्हाला एका निर्दोष व्यक्तीला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि तुम्हाला या सगळ्यासाठी माझी मदत तर करावीच लागेल, कारण आतापर्यंत जो काही व्यक्ती आहे त्याने आपल्या गावासाठी खूप काही केलंय, पण आज मात्र त्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणार आहे. एका वडिलाच्या गुन्ह्याखाली एका मुलाला शिक्षा होणार आहे आणि तुम्हाला तिथे कोर्टामध्ये जाऊन साक्ष द्यायचे की हे सगळं ऐश्वर्याच्या आणि सयाजीरावांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही केलं. कोर्टामध्ये निंबाळकर वकिलांनी DNA चे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह देऊन, म्हणजेच की ती डेड बॉडी नानांची आहे. कोर्टाचा तर निकाल एका DNA मुळे पूर्ण बदललेला असतो आणि जज साहेब आता त्यांची शिक्षा सुनावणार असतात की ऋषिकेश हाच गुन्हेगार आहे आणि ऋषिकेशनेच नानांचा खून केलाय. पण मात्र हे सगळं गोष्ट निंबाळकर वकिलांना सुद्धा माहिती नसते की ऐश्वर्या आणि सयाजीराव दोघी या चालीचे आहेत. ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी निंबाळकर वकिलांना सुद्धा फसवलेलं असतं. त्याच्यानंतर आता जज साहेब आपला निकाल सांगायला लागतात की ऋषिकेश याला फाशीची शिक्षा सुनावत आहे. पण मात्र तेवढ्यात ऐनवेळेला जानकी नानांना घेऊन तिथे येते आणि मोठा धमाकाच करते. जानकी आता नानांना समोर घेऊन येते. नानांना असं समोर पाहता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. मग त्याच्यानंतर आता जानकी सांगते की हे सगळं ऐश्वर्या आणि सयाजीरावांनीच केलं. नानासुद्धा कोर्टामध्ये तशी साक्ष देतात. पण मात्र ऐन वेळेला ऐश्वर्या आता तिचा डाव पलटवते आणि सर्व काही इथे सुद्धा जानकीच्याच अंगावरती सगळं लुटून द्यायचं असं ठरवते. ऐश्वर्या आता बोलू लागते की हे सगळं इनेच केलंय, इनेच नानांना लपवलं असणार आणि ऐन वेळेला अशी नानांना घेऊन येण्याची नाटकं वगैरे करतीये. पण मात्र तशीच जानकी ऐश्वर्याच्या सनकन कानाखाली बसवते आणि तिला सांगते आता बंद कर तुझी नाटकं. जानकीने आता संपतला सुद्धा कोर्टामध्ये आणलेलं असतं. संपत सुद्धा ऐश्वर्या आणि सयाजीराव यांच्या विरोधामध्ये साक्ष देतो आणि नाना सुद्धा. मग आता कोर्टाचा निकाल सुद्धा पलटतो. ऋषिकेशची निर्दोष सुटका होते आणि ऐश्वर्या सयाजीराव यांच्या दोघांनाही जेल होते. ऐश्वर्याचा खेळ आता पूर्णपणे खलास झालेला असतो. ऐश्वर्या आता नाक घासून जानकीची माफी मागायला सुरुवात करते. पण मात्र हुशार जानकी या ऐश्वर्याने केलेल्या पापाची प्रत्येक आता परतफेड ऐश्वर्याला करायला लावणार असते. जानकी आता ऐश्वर्याची भयंकर जिरवणार असते आणि जानकी ऐश्वर्याची नेमकं कशी जिरवणार हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड खूपच रंजक ठरणार आहे. आता मित्रांनो, आपल्याला नेमकं खऱ्या सत्याचा उलगडा इथे समजलाच आहे. तर त्याच्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग.